मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये आकांक्षा आणि आनंदीचं बोलणं ऐकून सार्थक आता पळत येतो आणि म्हणतो, नशीब यांनी मला पाहिलं नाही. तेवढ्यात त्याला आता रेश्माचा कॉल येतो. रेश्मा म्हणते, काय आहे हे सार्थक, म्हणजे तुम्ही दोघं जण अर्धवट पार्टी सोडून कसे काय जाऊ शकता? साधी कटसी नाही तुमच्यामध्ये? सार्थक म्हणतो, अगं तुला माहिती आहे ना, आनंदीना पार्टी वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे ऑकवर्ड होतं आणि म्हणूनच आम्ही तिकडून निघालो. यावरती आता इकडे रेश्मा म्हणते, अरे पण एक फोन करून सांगायची तेवढे बेसिक मॅनर्स नाहीयेत का? यावर सार्थक म्हणतो, म्हणजे खरंच चुकलं माझं. बोल बरं, तू काही शिक्षा देशील ती भोगायला मी तयार आहे. रेश्मा म्हणते, बघ हो, नंतर माघार घेऊ नको. सार्थक म्हणतो, म्हणजे काय, तू मला खरंच शिक्षा करणार आहेस की काय? रेश्मा म्हणते, हो, तू मला आजच्या आज कॉफीसाठी भेटायचं आहेस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सार्थक म्हणतो, हो, जरा मला आठवू तर दे. त्यावरती रेश्मा म्हणते, ठीक आहे, तू लवकरात लवकर मला भेटायला ये. तोपर्यंत इकडे आता मालती म्हणत असते, काय गलीना, म्हणजे मनोजचं हल्ली जास्तच वाढलंय ना? तितक्यात तिथे मनोज येतो आणि म्हणतो, हे काय, अजून माझा टिफिन नाही भरलेला आहे, मला टिफिन नको, मी बाहेरच टिफिन खाईन. असं म्हणत मनोज रागारागात निघून जातो. मालती त्याला, थांब मनोज थांब, अरे असं काय करतोयस, असं म्हणत असते, पण मनोज ऐकायला तयार नसतो. तोपर्यंत आनंदी छानपैकी सार्थकसाठी आता शर्ट स्काय ब्लू कलरचं काढून ठेवते. स्काय ब्लू कलरचं शर्ट काढून ती विचार करते, सार्थक सरांच्या आवडीचा कलर आहे, हा कलर घालून सार्थक सरांना खूप छान वाटेल. सार्थक हे सगळं पाहतो आणि अच्छा, म्हणजे ह्यांनी जे काल शिकल्यात ते लगेच आज इम्प्लिमेंट करतायत बरं. आणि असं तो मनातल्या मनात विचार करतो आणि मोठ्याने बोलतो, हा कसला शर्ट, हा नाही मला कलर आवडत, आणि म्हणत तो कपाटात ठेवतो. आनंदी विचार करते, काय आहे हे, म्हणजे हा तर कलर यांना आवडतो ना? आणि तितक्यात लपलेल्या आनंदीला हात धरून बाहेर काढत सार्थक म्हणतो, काय काय इकडे लपण्याचं काय काम? याच्यावरती आनंदी म्हणते, नाही नाही, म्हणजे तुम्ही कपडे चेंज करत होतात ना, म्हणून मी इथे थांबले. सार्थक म्हणतो, ते जाऊ द्या हो, पण हे शर्ट वगैरे माझं कोणी काढून ठेवलंय? आनंदी म्हणते, मीच काढले, तुम्हाला स्काय ब्लू कलर आवडतो ना? यावरती सार्थक म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं की मला स्काय ब्लू कलर आवडतो ते? यावरती आनंदी म्हणते, मला माहिती आहे, तुमच्या कपाटामध्ये स्काय ब्लू कलरचे खूप शर्ट आहेत, त्याच्यावरून मला समजलं की तुम्हाला स्काय ब्लू कलर आवडतो. यावरती सार्थक म्हणतो, नाही हो, ते सगळे मला कोणी कोणी गिफ्ट दिलेले आहेत, त्या शर्टचं काय एवढं घेताय? आनंदी म्हणते, नाही सर, तुम्ही खोटं बोलताय, तुम्हाला स्काय ब्लू कलरचा शर्ट आवडतो. सार्थक म्हणतो, तुम्ही इतकं 100% कसं बोलू शकताय? आनंदी पटकन बोलते, ते आकांक्षा. सार्थक म्हणतो, काय आकांक्षा काय? आनंदी म्हणते, नाही नाही, म्हणजे मी आणि आकांक्षा गप्पा मारत होतो आणि ते स्पर्धेमध्ये नाही का तुम्ही म्हटलात ब्लू कलर? याच्यावरती सार्थक म्हणतो, तुम्ही एक ठरवा, तुम्हाला आकांक्षा बोलली की तुम्हाला स्पर्धेमध्ये कळलं, म्हणजे काय नक्की आहे? आनंदी गडबडते. सार्थक म्हणतो, इतकं गडबडायला झालंय तरी काय, म्हणजे हा माझा फेवरेटच शर्ट आहे आणि माझ्या बायकोने माझ्यासाठी काढलाय म्हटल्यावर मी घालणार नाही का? असं म्हणत आनंदीने काढलेला शर्ट सार्थक घालतो आणि निघतो. तोपर्यंत वृंदा आणि सुधाने आता मात्र लग्न जमवणाऱ्या विवाह मंडळातल्या एका माणसाला बोलवून आकांक्षाचं लग्न जुळवण्याचा घाट घातलेला असतो. विवाह मंडळामधला माणूस सांगतो की एक खूप चांगलं स्थळ आहे आणि हे स्थळ चांगलं आहे, त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बोलणी करायला पाहिजे. त्यावरती आता मात्र इकडे दोघी जणी सांगतात, ठीक आहे, उद्याच्या उद्या आपण बोलणी करून घेऊया. म्हणजे वृंदाला तर खूप घाई असते, पण आता इकडे सुद्धा म्हणत असते की आपण सगळ्यांशी बोलून घेऊया. वृंदा म्हणते, हो बोलूया, पण मला असं वाटते लवकरात लवकर ही बोलणी करणं आवश्यक आहे. तोपर्यंत आकांक्षा खाली येते आणि तिला समजतं की आपल्या लग्नाबद्दल बोलणी चालते. आकांक्षा म्हणते, मला इतक्यात दादा लग्न नाही करायचं आहे. यावरती सार्थक म्हणतो, तू थांबली होतीस की माझं लग्न होईल ना? आता माझं पण लग्न झाले, तुला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. सुधा म्हणते, हो, असंच कोणाचा हात धरून पळून जाण्यापेक्षा व्यवस्थित लग्न करावं. सगळ्यांनी असं केलं तर होणार कसं? असं म्हणत ती सार्थकला टोमणा मारते, तिकडून निघून जाते. आकांक्षा म्हणत असे, दादा बघ ना, मला नाही ना लग्न करायचं आहे. सार्थक म्हणतो, अक्कू असं करून चालणार नाही, तुला या सगळ्यामध्ये लग्न तर करावं लागेल, पण लग्नासाठी योग्य जोडीदार मिळाल्याशिवाय तुझं लग्न कुणीही लावून देणार नाही. असं म्हणत मात्र आता सार्थक आकांक्षाला समजवत असतो. तोपर्यंत मालती फोन करून आनंदीला मनोजच्या वागण्याबद्दल सांगत असते आणि तेवढ्यात आनंदी म्हणते, काय झालं आई, कशासाठी फोन केलास? पण तितक्यात एक माणूस येतो आणि तो सांगतो की मी मनोज सरांच्या ऑफिसमधून आले, गेले 4 दिवस मनोज सर ऑफिसला येतच नाहीयेत. मग मात्र मालतीला धक्का बसतो, तिच्या हातातनं फोन खाली पडतो. आनंदी घाबरते की झालं काय, आईने फोन का असा अचानक ठेवला? त्यावेळेला आनंदी गडबडते. पुन्हा फोन लावत असताना रेश्माचा कॉल येतो. रेश्मा म्हणते, आनंदी. याच्यावरती आनंदी म्हणते, सॉरी, मला वाटलं माझ्या आईचा कॉल असेल. रेश्मा म्हणते, हे बघ अगं, खूप काम पेंडिंग आहे, डिझाईन वगैरे खूप करायचे आहेत, त्या लवकरात लवकर
पूर्ण करून तू आणून दे. मुद्दाम आनंदीला बिझी ठेवण्यासाठी रेश्माने हे केलेलं असतं. त्यानंतर रेश्मा म्हणते, आनंदी म्हणजे तुमच्या दोघांचं काय मला माहित नाही, पण काल तुला पार्टीमध्ये आवडत नाही म्हणून सार्थकला सुद्धा अर्धवट पार्टी सोडून जावं लागलं. म्हणजे तुझ्या आवडीनिवडीसाठी त्याला त्याचे मन मारायला लागतंय हे तुला समजतंय का? असं म्हणत ती आनंदीला बिझी ठेवते. सार्थक बद्दल मनात तिच्या गिल्ट आणते आणि विचार करते, आनंदी तू बस काम करत, मी आता सार्थक सोबत पूर्ण दिवस घालवणार. तोपर्यंत इकडे बाबा उदास असतात. त्यांना सुद्धा काहीतरी बोलत असते पण ते काही ऐकायला तयार नसतात. तितक्यात तिथे वृंदा येते आणि आकांक्षाला म्हणते, आपल्याला वामन गुरुजींकडे जायचंय. आकांक्षा म्हणते, आई मी नाही जाणार, तू जा. त्यावरती सुद्धा म्हणते, बघ अक्कू तुला जायला लागेल, तुला सांगितलेलं कळत नाही का? प्रत्येक गोष्टीमध्ये आपला हट्ट चालवून घ्यायचा नसतो, चल आत्ताच्या आत्ता निघ बरं तू. आणि असं म्हणत ती आता आकांक्षाला वामन गुरुजींकडे वृंदासोबत पाठवते. इकडे मालतीला खूप भीती वाटत असते की नक्की मनोज गेलाय कुठे. अण्णा म्हणतात, तू शांत बस बरं. त्यावरती मालती म्हणते, मला आनंदीला सगळं सांगायला पाहिजे. आता मात्र अण्णा म्हणतात, आनंदीला काही सांगण्यात अर्थ नाही, तिला का सगळ्यामध्ये त्रास द्यावा. यावरती मालती म्हणते, बहीण भाऊ आहेत ते आणि तसंही त्यांचं नातं बरोबर नाहीये, त्यामुळे या काळामध्ये पडत्या आनंदीने त्याला सावरलं तर काय बिघडणार. पण अण्णा सक्त ताकीद देतात की आनंदीला काहीही सांगायचं नाही. मग मात्र मालती विचार करते, हे जसे म्हणतात तसंच होईल, आनंदीला मी काही सांगणार नाही. तितक्यात आनंदीचा कॉल येतो. आई मगाशी कॉल का बरं ठेवलास, नक्की काय घडलं होतं. यावरती अण्णा इशारा करतात. मग इकडे मालती सांगते, अगं काही नाही, बाजूच्या कदम काकू आहेत ना, त्या आल्या होत्या, त्यांनी पूजेचा प्रसाद आणला होता म्हणून मला तुझी आठवण झाली, त्याचसाठी मी तुला कॉल केला होता, बाकी काही नाही. आत्ता सध्या माझी थोडी गडबड चालू आहे, मी नंतर कॉल करू का तुला. असं म्हणत मालती मुद्दाम विषय टाळते, फोन ठेवण्याचा प्रयत्न करते. पण आनंदीला मात्र समजतं की काहीतरी गडबड आहे, आई या सगळ्यामध्ये आपल्यापासून काहीतरी लपवते. हे समजल्यावर ती आनंदी थोडीशी गडबडते आणि विचार करते, काय सत्य आहे हे मला जाणून घेतलंच पाहिजे. तोपर्यंत इकडे आता मालती म्हणते, मला न मनोजची खूप चिंता वाटते, म्हणजे मनोज असं का वागतोय हे काही कळायलाच मार्ग नाहीये. यावरती अण्णा म्हणतात, तू काळजी करू नकोस, होईल सगळं, पण या सगळ्यामध्ये तू मात्र आनंदीला इन्व्हॉल्व करू नकोस. असं म्हणत इकडे अण्णा मालतीला फोन ठेवायला सांगतात. तोपर्यंत सार्थक रेश्माला भेटायला आलेला असतो आणि काय झालं रेश्मा, काय महत्वाचं काम आहे असं म्हणत असतो. त्यावरती रेश्मा म्हणते, तू इथे फॉर्मॅलिटीज म्हणून आलास का, अजूनही जुन्या गोष्टींचा तुझा राग माझ्यावरचा गेला नाही का. सार्थक म्हणतो, हे बघ जुन्या गोष्टी मी कधीच विसरलोय, जुन्या गोष्टींसाठी मी तुला ब्लेम सुद्धा करणार नाही. त्यावरती रेश्मा म्हणते, बरं झालं, म्हणजे आता आपली मैत्री पहिल्यासारखी चालू होईल ना. असं म्हणत रेश्मा मैत्रीचं व्हॅलिडेशन मागत असते. तोपर्यंत आनंदी आता डिझाईनचं काम करत असते, पण डोक्यातून विचार जात नसतानाच इकडे आता आवाज ऐकू येतो, तो म्हणजे सुधाचा. सुधा सांगत असते, अहो दार उघडा ना, दार उघडा. मग आनंदी खाली येते, पाहते तर काय, बाबांच्या रूमच्या बाहेर आई दार वाजवतात. मग ती म्हणते, काही मदत करू का मी. त्यावरती आता उर्मट सुद्धा म्हणते, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. पण आनंदीला कळतं की बाबा आतमध्ये अडकलेत, दार उघडत नाहीयेत. मग आनंदी खिडकीच्या वाटेने जाते आणि खिडकीच्या वाटेने जाऊन पाहत असते आणि ती सार्थकला कॉल पण लावते. पण सार्थकचा कॉल रेश्मा आपल्या हातात घेते आणि म्हणते, आता कोणतेही फोन कॉल घ्यायचे नाहीत. आनंदीचा कॉल बघते आणि ती कट करते आणि म्हणते, हा वेळ आपला आहे की नाही, आपण या गोष्टी गप्पा करत बसायचा आहे, तू कोणाचाही कॉल घ्यायचा नाही. आणि सार्थकचा कॉल ती आता बंद करून ठेवते, म्हणजे त्याचा मोबाईल बंद करते. आनंदी फोन लावत असते, बाबांची झालेली अवस्था सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण रेश्माने मोबाईल बंद केल्यामुळे सार्थकला कॉल काही येत नसतात. मग आनंदी विचार करते, मलाच काहीतरी करायला पाहिजे. आणि आनंदी आता मागच्या बाजूने खिडकीच्या बाजूने जाते आणि पाहते तर काय, तिकडे आता खिडकीमधून दिसणारं दृश्य खूप भयानक असतं. आनंदी पाहते तर आता तिकडे बाबा खाली पडलेले असतात. खाली पडलेल्या बाबांकडे पाहत आनंदीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करते, अरे देवा, म्हणजे बाबा निश्चित पडलेले आहेत आणि बेशुद्ध झालेत म्हणून ते दार उघडत नाहीत. आता आनंदी काय करणार हे खूप मोठा आता प्रश्न असतो की काय करावं बाबांना वाचवण्यासाठी. आनंदी खिडकी तोडून बाबांना आता वाचवणार असते आणि पुन्हा एकदा आनंदीने सार्थकच्या बाबांचे प्राण वाचवून सगळ्यांचं मन जिंकणार असते. आनंदीमुळे सार्थकचे बाबा पुन्हा एकदा जीवनदान मिळणार असतं आणि त्यामुळे तरी सुद्धा राग कमी होणार का, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.